नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सध्या गुजरातमध्ये चालू असलेली साथ म्हणजे चांदीपुरा व्हायरस याच्याविषयी डिस्कस करणार आहोत। हा चांदीपुरा व्हायरस नक्की काय आहे, तो मुलांमध्येच अगदी 15 वर्षाखालील वयोगटामध्ये मुलांमध्ये का आढळत आहे, त्याच्याबरोबरच या आजारामध्ये कोणती लक्षणं आहेत आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोर्टॅलिटी रेट, मृत्यूदर का वाढलेला आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, बऱ्याच जणांनी अजूनही सबस्क्राइब केलं नाही तर नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता चांदीपुरा व्हायरस हा व्हायरस जो आहे तो सँड फ्लाय म्हणजे माशी चावल्या कारणामुळे होतो, हे मला वाटते बऱ्याच जणांनी ऐकलं असेल। तर आता ही माशी जी आहे, माशीच्या बऱ्याच प्रजाती आहेत, पण यातील ही माशी जी आहे ही थोडीशी वेगळी आहे। अगदी बारीक छोटी माशी आहे, त्याच्यामध्ये अगदी मच्छरपेक्षा पण लहान ही माशी आढळते आणि ही माशी खूप रेअर आहे, सगळ्याच ठिकाणी आढळत नाही, तर मेनली ग्रामीण भागात ही जास्त आढळते। दुसरी गोष्ट म्हणजे ही माशी जी आहे ना, ती रात्री जास्त क्रियाशील असते, ऍक्टिव्ह असते आणि रात्री ती जास्त प्रमाणात चावू शकते। पण ही माशी चावल्यानंतर साधारण काही तासात ते 2 ते 3 दिवसांमध्ये पेशंटमध्ये लक्षणं आढळायला लागतात। तर त्याच्यामध्ये काय होतं की लहान मुलांनाच म्हणजे काय होतं 15 वर्षाखाली वयोगटामध्ये ह्या व्हायरसचं इन्फेक्शन जास्त त्रासदायक होत आहे, कारण कसं होतं मुलांची इम्युनिटी जी आहे, रोगप्रतिकारक क्षमता ही कमी असते, त्याच्यामुळे मुलांमध्ये जे आहे ती लक्षणं जास्त प्रमाणात आढळलेली आहेत आतापर्यंतच्या जे केसेस आढळले आहेत त्याच्यामध्ये। तर आता कोणकोणती लक्षणं या आजारामध्ये किंवा या व्हायरसमुळे मुलांमध्ये आढळतात, तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मुलांना हाय ग्रेड फीवर, खूप जास्त ताप येणे, त्याच्याबरोबर डोकं खूप जास्त दुखतं पेशंटला उलट्या होतात, त्याच्याबरोबरच दुसरं मेन सिम्पटम म्हणजे ब्रेन एन्केफेलायटिस। त्याच्यामध्ये काय होतं की मेंदूला सूज यायला लागते आणि त्याच्यामुळे पेशंटला कन्व्हल्जन, आकडी फिट्स येण्याचा त्रास होऊ शकतो, पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो आणि डेथ होऊ शकते। त्याच्याबरोबर आताच्या काही केसेस आढळल्या त्यांच्यामध्ये काही कफ, खोकला असा त्रास आहे, डिस्निया, दम लागणे, त्याच्याबरोबर पेशंट ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजे ARDS मध्ये जाताना आढळलेले आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये मृत्यूदर जो आहे तो जास्त प्रमाणात आहे आणि त्यात मेन सिम्पटम म्हणजे ब्रेन एन्केफेलायटिस, आपला मेंदूच जास्त प्रमाणात एफेक्ट होतो, त्यामुळे मुलांचा मृत्यू जो आहे तो वाढलेला आहे। आता ही माशी जी आहे ना ती रेअर आहे, सगळ्याच ठिकाणी असं इन्फेक्शन होत नाहीये, पण तरी पण काळजी घेतलेली केव्हाही चांगली। आता पाऊस खूप जास्त वाढलेला आहे, त्याच्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचतं, ठिकठिकाणी माशा, मच्छर यांची उत्पत्ती होते, डेंग्यू मलेरियाची साथ सुद्धा ऑलरेडी सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्ही मुलांची काळजी जरूर घ्या। ज्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणे फार महत्त्वाचं आहे। आता या पेशंटमध्ये लक्षणंही दिसायला लागली, कोणत्याही प्रकारची जर मुलांमध्ये लक्षणं दिसायला लागली तर या आजाराचं निदान कसं केलं जातं, तर RT-PCR टेस्ट केली जाते, काही सिरोलॉजिकल टेस्ट केले जातात आणि या चांदीपुरा व्हायरसचं जे आहे ते डायग्नोसिस केलं जातं। आता याच्यामध्ये तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही, ठिकठिकाणी फक्त गुजरातमध्येच या केसेस आता सध्यापर्यंत आढळलेले आहेत, पण मुलांची काळजी जरूर घ्या, कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या। सो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।